नमस्कार, मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाला लागणारा शिरा आणि हा शिरा याला आपण लापसी असंही म्हणतो। तर ही लापसी आपल्याला प्रत्येक उपवासाच्या दिवशी बनवावीच लागते। तर ह्या लापसीचा प्रसाद म्हणून आपण देवाला भोग लावत असतो आणि ही गव्हाच्या पिठापासून बनते। ही आपण रव्यापासून बनवत नाही, ही आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे तूप घातलेलं आहे, साजूक तूप। तुम्ही कमी जास्त साजूक तूप करू शकता। मी 2.5 चमचे इथे साजूक तूप घातलेलं आहे। त्याच्यात अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते आता त्याच्यात मस्त भुजून घेणार आहे। थोडंसं खरपूस किंवा थोडासा त्याला ब्राऊन कलर आला हलका की आपण पुढच्या प्रोसेस करणार आहोत। तोपर्यंत आपल्याला ते पीठ भुजून घ्यायचं आहे, नाहीतर त्याच्यात कच्चं पण राहतं आणि ते शिरा व्यवस्थित लागत नाहीत। प्रसादाचा शिरा तुम्ही हा कधीही खाऊ शकता। जर घरात रवा उपलब्ध नसेल किंवा काहीतरी गोड खावंसं वाटत असेल, खूप भन्नाट चव लागते आणि खरं तर पौष्टिक असतो आणि सगळ्यांना आवडतो। अशा पद्धतीने जर का तुम्ही बनवला तर खूप छान चव लागते याची। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। सर्वात आधी बेल आयकॉन प्रेस करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। अशा पद्धतीने थोडासा ब्राऊन रंग आला की गॅस कमी करायचा आणि थोडं थोडं पाणी टाकून ते एकत्र करत राहायचं आहे आणि पटापट हलवायचं आहे, नाहीतर गुठा त्याच्यात पडून जातात। ते आपल्याला गुंथा होऊ द्यायच्या नाही आहे, त्याच्यात गाठा होऊन जातात। त्यासाठी आपल्याला हळूहळू त्याच्यात पाणी टाकत राहायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने पाणी टाकून हलवत राहायचं आहे आणि अधूनमधून गॅस थोडा कमी जास्त केला तरी काही हरकत नाही, पण मीडियम राहिला तरीही आपलं प्रोसेस पटापट चालूच असते। आता आपण या प्रोसेसला थांबवू आणि त्याच्यात थोडीशी जेवढं आपण पीठ घेतलं आहे तेवढीच त्याच्यात साखरही टाकायची आहे। तुम्ही साखरऐवजी गूळ टाकू शकता। फक्त गुळाची प्रोसेस एवढीच असते की आपण पाण्यात गूळ विरघळून घ्यायचा आहे। त्याच्यात असा गूळ टाकायचा नाही आहे, नाहीतर त्याच्यात गुंथा होतात आणि गूळ पटकन विरघळत नाही। अशा पद्धतीने त्याला एकत्र करत राहायचं आहे। त्याआधी लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। बेल आयकॉन प्रेस करा। बघू शकता खूप छान भन्नाट चव येते अशा जर का पद्धतीने तुम्ही बनवलात तर। आणि इन्स्टंट रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही बनवायला। तुम्ही 5 मिनिटात बनवू शकता केव्हाही आणि देवाला भोग लावायला अशाच पद्धतीने प्रसाद बनवायचा असतो। रव्याचा प्रसाद देवाला चालत नाही। आता आपण याच्यात सुकामेवा घालणार आहोत। सुकामेवासाठी मी इथे बदाम काजू घेतलेले आहेत आणि थोडेसे मनुके आणि त्याच्यात चेरी टाकली आहे थोडीशी। अशा पद्धतीने थोडं थोडं टाकलं की खाणाऱ्यालाही खूप आवडीने खाऊन घेता आणि आपल्यालाही मनाला समाधान वाटतं की आपण देवाचा प्रसाद खूप छान बनवला। खूप छान स्मेलही येते। बघू शकता ज्या वेळेस आपला प्रसाद किंवा शिरा कढाई सोडायला सुरुवात करतो त्यावेळेस आपण समजायचं की आपला प्रसाद बनायला सुरुवात झाली। बघू शकता आता आपला प्रसाद कढई सोडायला सुरुवात करतोय। बघू शकता अजिबात खाली चिटकत नाही आहे। थोडंफार तर कणिकचा आपण बनवलेला आहे म्हणून तो थोडाफार खाली लटकतोच। थँक्यू।